नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सुन्ने आणि स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल ITI इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. मित्रांनो, CBTच्या दृष्टिकोनातून ट्रेड थेरी नंतर सर्वात महत्त्वाचा टॉपिक जर कोणता असेल तर तो आहे आपला एम्प्लॉयबिलिटी स्किल. आणि एम्प्लॉयबिलिटी स्किलच्या जवळपास 25 प्रश्न एक्झाममध्ये येतात आणि त्याला आपल्याला 50 मार्क मिळतात. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी, मग ते कोणत्याही ट्रेडचे असो, कारण ESचा सेकंड इयरचा सिलेबस जवळपास सर्व विद्यार्थ्यांसाठी सारखा आहे, तर त्या दृष्टिकोनातून आपण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन डिस्कस करणार आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये नाही का मी एक मॉड्यूल वाईज क्वेश्चन आणलेले, जवळपास एक 15-20 क्वेश्चन मॉड्यूल वाईज येते. जर समजा तुम्ही जर खाली कमेंट केली तर आपण काय करू, मॉड्यूल वाईज न घेता डायरेक्ट जे मिक्स वाले क्वेश्चन, जे PYQ आलेले ESचे ते घेणार. हे जसे हे पण PYQच आहे, पण हे काय आपण मॉड्यूल वाईज केलेले आहेत. जर तुम्ही म्हणत असाल तर आपण काय करू, मिक्स सिरीज घेऊ, म्हणजे सगळेचे सगळे जवळपास 4 ते 5 मॉड्यूल आहेत, ते 4 ते 5 मॉड्यूल एकत्र करून आपण काय करणार, सिरीज कंटिन्यू करू. आजच्या व्हिडिओमध्ये खाली कमेंटमध्ये तुम्ही मला ते गोष्ट नक्की कळवा. आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूया. बघा, पहिली गोष्ट, आता तुम्ही सेकंड इयरला बघा, फर्स्ट इयरला आपण नाही का, फर्स्ट इयरला असताना आपण बेसिक स्किल शिकलो एम्प्लॉयबिलिटी स्किलमध्ये. आता याच्यानंतर सेकंड इयरला आहे ना, तर सेकंड इयरतून बघा, सेकंड इयर झाल्यानंतर तुम्ही काय करणार आहे, जॉबसाठी अप्लाय करणार, कोणी जॉब करणार, कोणी बिझनेस करणार. पण आता असं म्हणजे याच्यात आता म्हणजे हा सिलेबस जो डिझाईन केलेला आहे तुमचा सेकंड इयरचा, हा जॉबच्या दृष्टिकोनातून डिझाईन केला आहे. बाबा तुम्ही आता इथून पुढे गेल्यानंतर ज्या इंडस्ट्रीमध्ये ज्या जॉब रिलेटेड ज्या स्किल तुम्हाला रिक्वायर आहेत त्याबद्दल काय केलेलं आहे, तसं सिलेबस डिझाईन केलं आहे. आणि पहिला आणि महत्त्वाचाच क्वेश्चन याच्यात की रेझ्यूम बद्दल दिलेला आहे. आता रेझ्युमे म्हणजे काय असतो माहिती का, रेझ्युमे म्हणजे नाही का अशी गोष्ट की ज्या म्हणजे सर्वांना आता गोष्ट हे ऐकलं असेल, CV किंवा आपण त्याला रेझ्युमे म्हणतो. तर रेझ्युमेमध्ये काय असतं की तुम्ही तुमच्या रेझ्युमेमध्ये आपण काय करतो की बघा, आता कंपनीवाल्यांना माहित नसतं तुमच्या स्किल कोणकोणत्या, तुम्ही काय शिकलेले, याच्या आधी काय करत होते. तर म्हणजे असं इन्फॉर्मेशन की ज्याच्यामध्ये तुम्ही काय करता, तुमचं एज्युकेशनल स्किल काय, तुम्ही आतापर्यंत कुठं कुठे शिकलेले आहेत, काय काय एज्युकेशन, कोणतं सर्टिफिकेशन कंप्लीट केलेले आहेत तुम्ही, त्यानंतर तुमच्याकडे तुमच्या स्किल कशा आहेत, म्हणजे तुमच्याकडे टेक्निकल स्किल कोणते आहेत, तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे टेक्निकल प्रोजेक्ट केलेले आहेत का, म्हणजे या सगळ्या प्रकारचं क्वालिफिकेशन किंवा या सगळ्या प्रकारची डिटेल इन्फॉर्मेशन ज्या PDF मध्ये असते त्याला आपण रेझ्युमे म्हणतो. आणि हा रेझ्युमे आपण जॉबला अप्लाय करण्यासाठी वापरतो. तर पहिला प्रश्नच काय म्हणतो बघा, की विच ऑफ द फॉलोइंग आर इन्क्लुडेड इन अ रेझ्युमे, म्हणजे खालीलपैकी कोणत्या रेझ्युमेमध्ये समाविष्ट असतात का, म्हणजे खालीलपैकी ज्या गोष्टी आहेत त्या कोणत्या गोष्टी रेझ्युमेमध्ये समाविष्ट असणार आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या की आपण रेझ्युमे कुठे पाठवणार आहे, कंपनीला पाठवणार आहे. आता कंपनीला पाठवायचे तर मला सांगा रे, आपला हॉबीज, ठीक आहे, हॉबीज असतात रेझ्युमेमध्ये, पण त्या तुमच्या काय जॉब रिलेटेड हॉबीज असल्या पाहिजे. मग बघा, फेवरेट फूड, पर्सनल इंटरेस्ट, बघा फेवरेट फूड कंपनीवाल्याला जाणून घेण्यात काय अर्थ आहे का, नाहीये, म्हणजे ऑप्शन नंबर 1 काढला. चाइल्डहुड मेमोरीज, कंपनीवाल्यांना तुमच्या लहानपणी तुमचं काय घडलं हे पण जाणून घेण्यात काही इंटरेस्ट नाही, म्हणजे ऑप्शन नंबर B पण काढला. ऑप्शन नंबर C बघा, तुमचं डेली रुटीन काय, फेवरेट मूवी कोणते आहेत, व्हॅकेशन प्लॅन काय आहेत. आता हे बघा, हे पण जाणून घ्यायला कंपनीवाल्याला इंटरेस्ट नाही, म्हणजे ऑप्शन नंबर C पण काढला. तर लक्षात आलं की जो रेझ्युमे असतो त्या रेझ्युमेमध्ये काय असतं बघा, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, म्हणजे तुम्हाला कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन म्हणजे तुमचा ईमेल ID कोणता राहील, तुमचा जो मोबाईल नंबर आहे तुमचा मोबाईल नंबर काय राहील, नंतर काय एज्युकेशनल डिटेल्स, तुमचं 10 झालं कुठून झालं, 12th कुठून झालं, 10th मध्ये किती पर्सेंटेज होते, 12th मध्ये किती पर्सेंटेज होते, किंवा करंट एज्युकेशन जे तुम्ही घेतात त्याच्यामध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज, ही सगळी डिटेल राहणार. स्किल अँड वर्क एक्सपिरियन्स, म्हणजे ज्या टेक्निकल मी तुम्हाला सांगितलं, ज्या जॉब रिलेटेड कोणत्या स्किल तुमच्याकडे आहेत आणि वर्क एक्सपिरियन्स तुमच्याकडे काही आहे का, या सगळ्या गोष्टी कशामध्ये राहतात, रेझ्युमेमध्ये राहतात. आणि कशात राहतात, रेझ्युमेमध्ये राहतात. यालाच आपण CV म्हणतो किंवा करिक्युलम व्हिटा सुद्धा म्हणतात. CV आणि रेझ्युमे जवळपास सारखाच राहतो. मग ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये असल्या पाहिजे, तुमच्या रेझ्युमेमध्ये असल्या पाहिजे. आणि त्यांनी पण तेच विचारलं आपल्याला की कोणत्या गोष्टी पाहिजे, म्हणजे ऑप्शन नंबर D राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर. बघा, नंतर बघा, राघव इज अप्लाइंग फॉर अ जॉब. मी आताच तुम्हाला काय सांगितलं की जो ही सेकंड इयरचा सिलेबस तुमचा डिझाईन झालेला आहे की या दृष्टिकोनातून झाले की तुम्ही समोर जाऊन इंडस्ट्रीमध्ये काय करणार, काम करणार, इंडस्ट्रीमध्ये जॉब घेणार आहे. तर मग त्या दृष्टिकोनातून यांनी काय केलं, एम्प्लॉयबिलिटी स्किलचा सिलेबस डिझाईन केलेला आहे. क्वेश्चन नंबर दुसरा काय बघा, राघव इज अप्लाइंग फॉर अ जॉब ऍट अ मार्केटिंग फर्म. कशामध्ये अप्लाय करते, मार्केटिंग फर्म मध्ये. व्हॉट विल बी मेक हिज कव्हर लेटर इझी टू रीड. आता बघा काय असतं माहितीये का, ज्यावेळेस तुम्ही रेझ्यूम बनवता, रेझ्यूम बनवल्यानंतर काय राहायचं, जुन्या काळामध्ये आपण काय करतो, पोस्टने रेझ्यूम पाठवायचं, आता सगळे ईमेल वगैरे आले, तर त्याच्यासाठी काय करावं लागायचं, रेझ्यूम राहायचं, पण रेझ्यूमच्या वरती तुम्हाला कव्हरिंग लेटर बनवावं लागायचं. मग त्या कव्हरिंग लेटरमध्ये काय की बेसिक रेझ्यूम मध्ये तुमच्या काय हे तर ते वाचणारच आहे, पण तुमचा रेझ्यूम त्यांनी वाचायला पाहिजे की नाही हे कशावरून ठरायचं माहिती का, तुमचं जे कव्हरिंग लेटर आज ते आपण ईमेल वगैरे पाठवता बघा, ईमेल वगैरे तुम्ही सब्जेक्ट काय ठेवता, नंतर तुम्ही त्याच्यात नेमका कोणकोणते पॉईंट हायलाइट करून टाकता याच्यावरती डिपेंड करतं. तसं त्या कव्हरिंग लेटरमध्ये नाही का एकदम शॉर्टमध्ये डिस्क्रिप्शन राहायचं, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, कॉन्टॅक्ट डिटेल्स, तुमच्याकडे ज्या स्किल असतात त्या हायलाइट करून काय करायचं आपल्याला पाठवावं लागायचं कव्हरिंग लेटरवरती. मग त्यांनी ते की कव्हर लेटर काय केलं, इझी टू रीड याच्यासाठी काय करावं लागेल, लॉंग डिस्क्रिप्शन.
मला सांगा कव्हरिंग लेटर आहे त्या रेझ्युमेच्या आतमध्ये सगळ्या गोष्टी दिल्यात, पण डिस्क्रिप्शन लॉंग ठेवून काही फायदा आहे का? नाही. एकदम शॉर्टमध्ये ठेवलेलं असतं, कारण कव्हरिंग लेटर फक्त एका पानाचं कव्हरिंग लेटर, त्याच्यामध्ये नाही का तुम्हाला कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त तुमच्याबद्दलच्या गोष्टी कंपनीला सांगावं लागतात. म्हणजे लॉंग डिस्क्रिप्शन नसणार. डिव्हाइड द टेक्स्ट इंटू शॉर्टर पॅरेग्राफ. ठीक आहे, तुम्ही काय करणार, जे टेक्स्ट असतं ना ते शॉर्टर पॅरेग्राफमध्ये पाहिजे. मी तुम्हाला तेच सांगितलं की एक सगळ्या गोष्टी तुम्ही काय करायला पाहिजे, कमीत कमी शब्दामध्ये सांगायला पाहिजे. म्हणजे हे असू शकतं, अजून कन्फर्म नाही. बघा, इन्क्रीजिंग द फॉन्ट साईज. आता मला सांगा, फॉन्ट साईज इन्क्रीज करणं डिक्रीज करणं, ठीक आहे, दिसण्यायोग्य फॉन्ट साईज पाहिजे, पण इन्क्रीज डिक्रीज करण्याचा काही एक फायदा होत नाही. आणि ऑप्शन नंबर बघा, ऑल ऑफ दी अबव. तर मॅक्झिमम जणांना काय वाटेल माहिती आहे का, इथं सगळे आपल्या मॅक्झिमम ठिकाणी आपलं असं झालेलं की ऑल ऑफ दी अबव आलं म्हणजे आपण टिक करून देतो. पण या प्रश्नाचं उत्तर ऑल ऑफ दी अबव नाहीये. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. काय करा, डिव्हाइडिंग द टेक्स्ट इंटू अ शॉर्टर पॅरेग्राफ. जेही तुम्हाला टेक्स्ट त्या कंपनीला पाठवायचं आहे कव्हरिंग लेटरवरती, हा छोट्या छोट्या पॅरेग्राफमध्ये किंवा छोट्या म्हणजे जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन कमीत कमी शब्दामध्ये काय करावं लागते, कव्हरिंग लेटरमध्ये पुट करावं लागते. म्हणजे ऑप्शन नंबर बी राहणार प्रश्नाचं बरोबर उत्तर. नंतर बघा, क्वेश्चन नंबर 3 काय म्हणतो, टू अप्लाय फॉर अ जॉब व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप आफ्टर मार्केटिंग अँड इम्पॅक्टफुल रेझ्युमे. आफ्टर मेकिंग अ इम्पॅक्टफुल, म्हणजे तुम्ही काय केलं, आता रेझ्युमे बनवला, रेझ्युमे एकदम बेस्ट रेझ्युमे तुम्ही बनवला, आणि नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी प्रभावी रेझ्युमे बनवल्यानंतर पुढचं चरण काय. मी आता सेम तुम्ही काय करा, आता रेझ्युमे बनवला, रेझ्युमे बनवल्यानंतर तुम्हाला काय करतं, कव्हरिंग लेटर त्याचं बनवावं लागत असतं. म्हणजे कव्हरिंग लेटरमध्ये तुम्ही काय करणार, की जीही तुमची इन्फॉर्मेशन एकदम कमी शब्दामध्ये इम्पॅक्टफुल पद्धतीने काय करणार, प्रेझेंट करणार. मग त्यांनी तेच विचारलं आपल्याला, तर आता त्याच्यानंतरची प्रोसेस काय बघा. सेंडिंग रेझ्युमे टू एम्प्लॉयर, डायरेक्ट रेझ्युमे सेंड करणार का एम्प्लॉयरला? नाही, डायरेक्ट सेंड करावं लागत नाही. रायटिंग अ इम्प्रेसिव्ह कव्हर लेटर. मी काय सांगतो तुम्हाला, की रेझ्युमे बनला, रेझ्युमे बनल्यानंतर तुम्ही कव्हर लेटर काय करणार, बनवणार, आणि कव्हर लेटर बनवून रेझ्युमे आणि कव्हर लेटर दोन्ही काय करणार, कंपनीला सेंड करणार. म्हणजे रेझ्युम बनवल्यानंतर दुसरी जी एक महत्वाची पायरी आहे ती कोणती, इम्पॅक्टफुल कव्हरिंग लेटर तुम्हाला बनवावं लागतं. नंतर काय, प्रिपेअरिंग फॉर इंटरव्ह्यू. नंतर काय, अप्लाइंग फॉर द जॉब. बघा, हे ज्यावेळेस तुम्ही काय रेझ्युम बनवणार, त्यानंतर आपला जॉब सेंडिंग, रेझ्युम सेंड करणार, अप्लाय करणार, नंतर तुमचं जर सिलेक्शन झालं तर तुम्ही इंटरव्ह्यूची प्रिपरेशन नंतर करणार. मग पहिले तुम्हाला काय करावं लागेल, रेझ्युमे बनल्या तुम्हाला कव्हरिंग लेटर बनवावं लागेल. नंतर बघा, प्रणव इज वर्किंग ऑन हिज रेझ्युमे व्हाईल रिव्ह्यूइंग हिज रेझ्युमे व्हॉट शुड प्रणव कीप इन टू माइंड. म्हणजे आता मराठीत सांगतो बघा, काय केलं, प्रणव त्याच्या रेझ्युमेवर काम करत आहे. प्रणवने आपला रेझ्युम किंवा बायोडाटाचे पुनर्वलोकन करताना काय लक्षात ठेवायला पाहिजे. त्याने रेझ्युम बनवला, रेझ्युम नंतर त्याने कोणत्या गोष्टी नेमक्या लक्षात ठेवायला पाहिजे हे त्यांनी विचारलं. आता बघा, पहिला काय म्हणतं, चेक अ स्पेलिंग अँड ग्रामर मिस्टेक. म्हणजे तुम्ही रेझ्युम बनवला, रेझ्युम बनवल्यानंतर जर का तुमच्या नावाची स्पेलिंग चुकीची आहे, किंवा तुम्ही एखाद्या गोष्टी स्पेलिंगच चुकीची जर का मांडली, तर ती चुकीची गोष्ट आहे. म्हणजे स्पेलिंग सुद्धा तुम्ही चेक करायला पाहिजे. म्हणजे ही गोष्ट आपण चेक करायला पाहिजे. बघा, स्पेलिंग चेक करायला पाहिजे, ग्रामर मिस्टेक आहे का तेही चेक करायला पाहिजे. नंतर बघा, एन्श्युअर दॅट द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड इज करेक्ट. म्हणजे तुम्ही जी पाठवणारी इन्फॉर्मेशन जी पाठवणार ती करेक्ट असायला पाहिजे का. मला सांगा, तुमचं आयटीआय झालं, आयटीआय मध्ये तुम्हाला एक 90% आहे, आणि तुम्ही कोणताही सर्टिफिकेशन कोर्स नाही केला, आणि तुम्ही त्याच्यामध्ये टाकत आहे का आम्ही वेगवेगळे सर्टिफिकेशन कोर्स केले, आणि ज्यावेळेस तो इंटरव्ह्यू मध्ये त्याच्यावर प्रश्न विचारणार आहे, तर त्याच्यामुळे काय करायचं माहितीये का, जेही आपलं खरं क्वालिफिकेशन आहे किंवा ज्याही आपल्याकडे स्किल आहे, त्या ओरिजिनल स्किल तिथे टाकायचे. म्हणजे चुकीची इन्फॉर्मेशन नाही टाकायला पाहिजे. ही पण गोष्ट त्यांना करायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन नंबर बी सुद्धा बरोबर आहे. नंतर ऑप्शन नंबर सी बघा, काय म्हणतं, हायलाइटिंग स्किल अँड क्वालिफिकेशन दॅट मॅच द जॉब. म्हणजे आता काय आहे, की समजा तुम्ही काय जॉबसाठी अप्लाय केलं होतं, मग त्याच्यासाठी जे जॉबसाठी लागणाऱ्या ज्या क्वालिफिकेशन आहेत त्या तुम्ही रेझ्युममध्ये तुम्ही मेन्शन केले असतील, आणि जॉबसाठी लागणाऱ्या ज्या स्किल आहेत त्या पण मेन्शन केल्या असतील, त्याला काय करायचं, हायलाइट करायचं. जेणेकरून बघा, एखादी समजा इलेक्ट्रिशियनची पोस्ट आहे, मग इलेक्ट्रिशियनची पोस्ट आहे, तुमचं काय झालेलं माहिती आहे का, 12वी झाली, 12वी नंतर तुम्ही इलेक्ट्रिशियन ट्रेड केलेला आहे, तर इलेक्ट्रिशियन ट्रेड केला, तुम्ही इलेक्ट्रिशियन ट्रेडचे मार्क हायलाइट करू शकता. किंवा इलेक्ट्रिकल रिलेटेड जे आपण स्किल आहेत तुमच्या, तुम्ही एखादा शॉर्ट टर्मचा कोर्स केला असेल, एखादा अजून एक्स्ट्रा कोर्स केला असेल, पीएलसीचा कोर्स केला असेल, स्काडाचा कोर्स केला असेल, त्या स्किल काय करता तुम्ही हायलाइट करायला पाहिजे. आणि या तिन्ही गोष्टी तुम्ही काय करायला पाहिजे, रिझ्यूम बनवल्यानंतर त्याच्या चेकही करायला पाहिजे, आणि सोबत या गोष्टी त्यांना लक्षात ठेवायला पाहिजे. तर म्हणजे ऑप्शन नंबर डी बघा, या प्रश्नाचं काय राहणार आहे, बरोबर उत्तर राहणार आहे. नंतरचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 5 म्हणतो, पूजा इज अप्लाइंग फॉर अ मोटर मेकॅनिक्स पोझिशन जॉब इन ऑटोमोबाईल कंपनी व्हॉट शुड इन्क्लूड हिज कव्हर लेटर. म्हणजे पूजा काय करत आहे, आता एका ऑटोमोबाईलच्या कंपनीमध्ये जॉबसाठी अप्लाय करत आहे. तर मी तुम्हाला सांगितलं, जॉबसाठी अप्लाय करायच्या ते रेझ्युम बनल्यानंतर आपल्या कव्हर लेटर बनावं लागतं. मग कव्हर लेटर बनवताना पूजाने कोणत्या गोष्टी डोक्यात ठेवायला पाहिजे. आता बघा, मी काय सांगितलं, की आपण काय करायचं, कोणतं नाव काही देऊ, आपण आपला विचार करायचा, आपण काय केलं असतं. आणि मी तुम्हाला याच्या आधी एक गोष्ट लक्षात, ईएस सॉल्व्ह करताना असं समजा की आपण एक खूप चांगली व्यक्ती आहे, आणि खूप चांगला व्यक्ती आहे, आणि समोरचाही खूप चांगला आहे, हे डोक्यात ठेवूनच काय करावं लागतं, आपल्याला ईएस सॉल्व्ह करायचंय. मग त्यांनी काय सांगितलं, आपण समजा विचार केला की आपण काय करणार आहे, आता एका मोटर मेकॅनिक कंपनी, त्या कंपनीमध्ये आपण जॉबसाठी अप्लाय करणार आहे, तर आपण कोणत्या गोष्टी करू, म्हणजे कोणत्या गोष्टी डोक्यात ठेवायला पाहिजे. आपण त्या याच्यामध्ये डायरेक्ट सॅलरी एक्सपेक्टेशन लिहायला पाहिजे का रे. मला सांगा, तुम्ही कव्हर लेटर टाकून राहिले, कव्हर लेटर मी तुम्हाला सांगितलं, इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन कमीत कमी शब्दामध्ये टाकायची.
मग त्याच्यात तुम्ही जर का सॅलरी एक्सपेक्टेशन टाकले तर तो कव्हर लेटरवरती तुम्ही म्हणसाल मला 10 लाख सॅलरी पाहिजे, तर तो पहिली गोष्ट काय की त्याच्यात तुझ्या स्किल सांगतो, स्किल नंतर ते ठरवतील तुला किती सॅलरी द्यायला पाहिजे. मग तू डायरेक्टच जर का तुम्ही सॅलरी टाकसाल तर हे चुकीचं आहे, म्हणजे ऑप्शन नंबर ए तर कटलं. बघा एज्युकेशन डिटेल्स, मी तुम्हाला काय सांगितलं की याच्यात एज्युकेशन डिटेल्स टाकायला पाहिजे कव्हरिंग लेटरमध्ये, पण शॉर्ट मध्ये पाहिजे एकदम डिटेल. तुम्ही 10वी कधी पास झाले, 12वी कधी झाले, 10वी कोणत्या शाळेतून केली, 12वी कोणत्या शाळेतून केली, हे सगळं एकदा एक सोबत डिटेलमध्ये टाकायला पाहिजे का नाही टाकायला पाहिजे. नंतर बघा रिझन व्हाय शी इज सुटेबल फॉर द रोल. बघा आता ती मोटर मेकॅनिक व्हेकल कंपनीमध्ये समजा एखाद्या कंपनीत जॉबसाठी अप्लाय करते, तर त्याच्यात जो तिनं काय म्हणणार कव्हर लेटर बनवणार, त्या कव्हर लेटरमध्ये तिनं त्या जॉबसाठी ती का, म्हणजे आपण का बरं एलिजिबल आहे, कारण माझ्याकडे आपण सांगू शकतो की मला माझा आयटीआय झालेले मोटर मेकॅनिकमध्ये आणि सोबत सोबत माझा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स पण आहे, याच्यामुळे मला हा जॉब भेटायला पाहिजे. किंवा तुम्ही त्याच्यात कव्हर लेटरमध्ये मेन्शन करू शकता, जेणेकरून कंपनीवाले तुमच्याकडे तुम्हाला शॉर्टलिस्ट करतील इंटरव्ह्यूसाठी. म्हणजे ऑप्शन नंबर सी बघा, ही गोष्ट त्यांनी कन्फर्म करायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन नंबर सी या प्रश्नाला बरोबर उत्तर राहणार. बघा ते हॉबी कुकिंग आणि गार्डनिंग, म्हणजे सांगा तिची गार्डनिंग करायची हॉबी आहे, तिला कुकिंग करायची हॉबी आहे, ही त्यांच्या रेझ्यूममध्ये याच्या कव्हर लेटरमध्ये मेन्शन करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे. कारण जॉब कोणता आहे आपला, मेकॅनिकचा जॉब आहे ऑटोमोबाईल कंपनीमध्ये, आणि तिथं जर का ती कुकिंगचं किंवा तिला गार्डन झाडं लावायला आवडते हे जर सांगत असेल तर ते सेन्स बनवत नाही काही. मग बघा अशा पद्धतीनं एज्युकेशनल डिटेल हे आपण मेन्शन करतो कधी कधी, पण बघा इथं मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर ऑप्शन नंबर सी वाटतं आपल्याला. कारण तिनं का तिच्यासाठी सुटेबल हे तिनं म्हणजे आपण त्या याच्यामध्ये मेन्शन करायला पाहिजे, म्हणजे ऑप्शन नंबर सी बरोबर राहणार. नंतर बघा क्वेश्चन नंबर 6 काय म्हणतो, व्हॉट इज अ फॉर्मल कम्युनिकेशन. आता बघा कम्युनिकेशन म्हणजे काय, कम्युनिकेशन म्हणजे असा संवाद. आता संवाद हा कशामध्ये होतो बघा, कधी कम्युनिकेशन नाही का मेन 2 टाईप पडतात. एक असतं फॉर्मल कम्युनिकेशन, एक असतं फॉर्मल कम्युनिकेशन. बघा हा एक क्वेश्चन नाही एकदम व्यवस्थित समजून सांगतो, कारण याच्यावरती समोर 2-3 क्वेश्चन आहे पुन्हा. आणि दुसरं असतं इनफॉर्मल कम्युनिकेशन. दुसरं कोणतं असतं, इनफॉर्मल कम्युनिकेशन. आता लक्षात राहतो आपण म्हणतो फॉर्मल आणि इनफॉर्मल म्हणजे काय. पहिली गोष्ट फॉर्मल कम्युनिकेशन म्हणजे असं कम्युनिकेशन की जे कम्युनिकेशन तुम्ही काय करू शकता, म्हणजे जसं बघा आता एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. फॉर्मल कम्युनिकेशन, इनफॉर्मल कम्युनिकेशन. फॉर्मल कम्युनिकेशन म्हणजे असं कम्युनिकेशन की जे एक दोन अशा व्यक्तीमध्ये होतं, ऑफिशियल कम्युनिकेशन ज्याला आपण म्हणू. आता ऑफिशियल कम्युनिकेशन म्हणजे कसं, बघा तुमच्या सर आणि तुमच्यासोबत होणारं कम्युनिकेशन, किंवा तुम्ही तुमच्या मॅनेजर सोबत जर समजा तुम्ही काम करत असाल, काम करत असताना मॅनेजर सोबत होणारा जे संवाद असतो तुमचा, तो फॉर्मल असला पाहिजे. आता फॉर्मल असणं, आता इनफॉर्मल म्हणजे काय की असं कम्युनिकेशन, जे कम्युनिकेशन तुम्ही तुमच्या मित्रासोबत करता, जे तुम्ही तुमच्या मैत्रिणीसोबत करता, नंतर जे तुम्ही म्हणजे असा संवाद की जे संवाद तुम्ही तुमच्या घरच्यांसोबत बोलताना, मला सांगा घरच्यांसोबत बोलताना तुम्ही घरच्यांना गुड मॉर्निंग म्हणता का, किंवा मित्राला म्हणता का गुड मॉर्निंग, भेटल्या आपण गुड मॉर्निंग म्हणतो त्याला नाही म्हणत. किंवा म्हणजे असं कम्युनिकेशन की जे तुम्ही काय करता, मित्रांसोबत करता, मित्र किंवा आपण काय म्हणू परिवार, मित्र किंवा परिवारासोबत जे कम्युनिकेशन करता, जसा संवाद करता, त्याला आपण इनफॉर्मल कम्युनिकेशन म्हणतो. आणि असा संवाद जो कुठं करत असता तुम्ही, तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या कार्यालयात, कार्यालय ज्याला आपण ऑफिस म्हणू, आपण कशात म्हणू, ऑफिसमध्ये म्हणू, किंवा तुमच्या मोठ्या व्यक्तीसोबत, तुमच्या बॉस सोबत, तुमच्या काय करू शकता, तुमच्या मॅनेजर सोबत जो संवाद करता, त्याला आपण फॉर्मल कम्युनिकेशन म्हणतो. तर फॉर्मल कम्युनिकेशन मध्ये बघा, जसं लेटर लिहिता तुम्ही, तुमच्या आता जर आयटीआयचे विद्यार्थी आहे तुम्ही, तुम्हाला सुट्टी पाहिजे असेल, तुम्ही काय करता, किंवा काही जर एखादा बोनाफाईड सर्टिफिकेट असेल, तुम्ही अर्ज लिहिता प्राचार्याला की माननीय प्राचार्य सर, आम्हाला या काय कारणास्तव काय करायला बोनाफाईड सर्टिफिकेट मिळायला पाहिजे. मग ते जे कम्युनिकेशन झालं ते रिटर्न मधलं कोणतं झालं, फॉर्मल कम्युनिकेशन झालं. आता तुमच्या मित्राला तुम्हाला काय करायचं, पेन मागायचं आहे, मग तुम्ही तुमच्या मित्राला पेन किंवा तुमच्या मित्राला एखादं टूल मागताना तुम्ही त्याला लेटर लिहिता का, तुम्ही त्याला डायरेक्ट असं म्हणजे काय करता, ते डायरेक्ट बोलताना त्याला, म्हणजे ते झालं इनफॉर्मल कम्युनिकेशन. मग आता इथे त्यांनी काय विचारलं की फॉर्मल कम्युनिकेशन म्हणजे काय. आता बघा ऑल रिटर्न कम्युनिकेशन, सगळ्याचे सगळे रिटर्न कम्युनिकेशन असतं का, नाही. फॉर्मल कम्युनिकेशन मध्ये रिटर्न आणि व्हर्बल म्हणजे दोन्ही कम्युनिकेशन येतात. म्हणजे हे तर नाहीये. ऑफिशियल कम्युनिकेशन फॉलोइंग अ सेट ऑफ रूल. ऑफिशियल कम्युनिकेशन म्हणजे काय सांगितलं यांनी, नियमाच्या संचाचे पालन करून अधिकृत संवाद, म्हणजे नियमाचं पालन करून आपण काय करणार, जो कम्युनिकेशन करणार त्याला काय म्हणतो आपण, फॉर्मल कम्युनिकेशन म्हणतो. मी सांगितलं ना, फॉर्मल कम्युनिकेशन मध्ये नियम असतात. फॉर्मल कम्युनिकेशन करताना नियम असतात, इकडे नियम असतात का नाही, म्हणजे तुम्ही मित्रासोबत बोलताना नियमाचं पालन करता का नाही करत, म्हणजे इथे नियम नसतात. आता नियम म्हणजे काय, जसं लेटर लिहिताना बघा, एक्झाम्पल तेच सांगतो मी तुम्हाला की तुम्हाला काय करायचं, आता बोनाफाईड सर्टिफिकेट पाहिजे आणि तुम्ही तुमच्या प्राचार्याला लेटर लिहिणार. तर प्राचार्याला लेटर लिहिताना तुम्ही काय लागतं, वरती लिहितात आधी हे फिक्स असतं माननीय प्राचार्य, नाव टाकावं लागतं, खाली सब्जेक्ट टाकावं लागतो, नंतर तुम्ही अर्जदार कोणी ते टाकावं लागतं, आणि महोदय लिहून लेटर लिहावं लागतं, आणि खाली आपला विश्वासू टाकावं लागतं. म्हणजे याच्यात नाही का, हे नियम आहेत काही बनवलेले की लेटर असंच लिहायला गेलं पाहिजे. तर नियमाचं पालन करून जे आपण कम्युनिकेशन करतो त्यालाच आपण काय म्हणत असतो, फॉर्मल कम्युनिकेशन म्हणत असतो. म्हणजे ऑप्शन नंबर बी काय राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे.
बघा रिटर्न कम्युनिकेशन नाही, टॉकिंग विथ अ फ्रेंड आणि कॅज्युअल चॅटिंग ऑन सोशल मीडिया, सोशल मीडियावर बोलणं आणि मित्रांसोबत बोलणं हे कोणतं झालं, इनफॉर्मल कम्युनिकेशन झालं. याला आपण अनौपचारिक काय म्हणतो, संवाद असं म्हणत असतो. म्हणजे ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार. नंतर बघा, विच इज द फॉलोइंग इज अ फॉर्मल इंट्रोडक्शन इन अ जॉब इंटरव्ह्यू. आता तुम्ही जॉब इंटरव्ह्यूला गेले, जॉब इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन कसं द्यायला पाहिजे, म्हणजे फॉर्मल वेनं. आता बघा, जॉब इंटरव्ह्यूला गेलं म्हणजे ते फॉर्मल कम्युनिकेशन होणार तिथं. मग फॉर्मल कम्युनिकेशन तुम्ही कसं बोलायला पाहिजे, तर मी काय सांगितलं, तुम्ही जसं आपण मित्राला बोलतो तसं न बोलता, जसं आपण एखाद्या मोठ्या व्यक्तीसोबत किंवा एखाद्या आपल्या बॉस सोबत जसं बोलणार त्याला आपण फॉर्मल कम्युनिकेशन म्हणतो. आणि इंटरव्ह्यूमध्ये देताना सुद्धा तसंच कसं फॉर्मली बोललं पाहिजे, काहीतरी रूलचं पालन करून तुम्ही बोललं पाहिजे. हे आय एम अ प्रमित, नाईस टू मीट यू. तुम्ही त्याला गेले गेले म्हणणार का तुम्हाला भेटून चांगलं वाटलं, नाही, म्हणजे हे पण नाही म्हणणार आपण. हाय आय एम प्रमित, थँक्स फॉर हॅव्हिंग मी. हाय मी प्रमित आहे, मला इथं ठेवल्याबद्दल धन्यवाद, असं पण नाही बोलणार ना, कारण हे एकदम ॲरोगंट वाटतं. यू यो आय एम प्रणित, लेट्स गेट स्टार्टेड. चला मी प्रणित आणि आपण इंटरव्ह्यू सुरू करूया, असं म्हणणं, असं पण नाही म्हणू शकत आपण त्याला. म्हणजे ऑप्शन नंबर सी पण नाहीये. बघा, ऑफिशियल कसं बोलायला पाहिजे, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून गेल्यानंतर आय एम प्रणित अँड वॉन्ट टू थँक कन्सिडर फॉर मी दिस रोल. म्हणजे हाय माझं नाव प्रणित आहे आणि मला तुम्ही या जॉबसाठी किंवा या रोलसाठी इंटरव्ह्यूसाठी कन्सिडर केल्याबद्दल धन्यवाद, असं काय करायला पाहिजे, तुम्ही स्टार्ट करायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन नंबर डी काय या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नंतर बघा, क्वेश्चन नंबर 8 काय म्हणतो, व्हॉट इज अ एक्झाम्पल फॉर फॉर्मल रिटर्न कम्युनिकेशन. आताच मी तुम्हाला सांगितलं, तर फॉर्मल कम्युनिकेशन मध्ये दोन टाईप पडतात, एक असतं रिटर्न कम्युनिकेशन, दुसरं असतं व्हर्बल कम्युनिकेशन. तर फॉर्मल रिटर्न कम्युनिकेशनचं त्यांनी आपल्याला काय विचारलं, एक्झाम्पल विचारलं. तर फॉर्मल रिटर्न कम्युनिकेशनचं एक्झाम्पल मी काय सांगितलं, टेक्स्टिंग अ फ्रेंड, म्हणजे मित्राला मेसेज करणं हे फॉर्मल कम्युनिकेशन आहे का, नाही. पहिली गोष्ट हे इनफॉर्मल कम्युनिकेशन आहे. कोणतं आहे, इनफॉर्मल कम्युनिकेशन. नंतर बघा, सेंडिंग व्हॉट्सअप मेसेज सुद्धा पाठवणं हे कोणतं आहे, इनफॉर्मल कम्युनिकेशन आहे. हे पण कसं आहे, इनफॉर्मल कम्युनिकेशन आहे. रायटिंग अ ईमेल टू युअर मॅनेजर, हा हे बघा, रायटिंग ईमेल टू युअर मॅनेजर हे झालं फॉर्मल कम्युनिकेशन. म्हणजे तुम्ही ऑफिसच्या ठिकाणी एखादं कम्युनिकेशन करत आहे, त्याला आपण काय म्हणतो, फॉर्मल कम्युनिकेशन असं म्हणत असतो. नंतर बघा, पोस्टिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, की एखादी गोष्ट तुम्ही फोटो पोस्ट करत, ते पण फॉर्मल कम्युनिकेशन झालं का, नाही, ते पण इनफॉर्मल कम्युनिकेशन आहे. म्हणजे त्यांनी विचारलंच फॉर्मल कम्युनिकेशनचं एक्झाम्पल काय, तर काय, रायटिंग मेल टू युअर मॅनेजर, म्हणजे तुमच्या मॅनेजरला काय करणं, ईमेल लिहिणं, हे कसं आहे, फॉर्मल कम्युनिकेशनचं एक्झाम्पल आहे. नंतर बघा, ड्युरिंग अ जॉब इंटरव्ह्यू इफ यू कुडंट हिअर टू अंडरस्टँड क्वेश्चन व्हॉट वुड यू से. म्हणजे नोकरीच्या मुलाखती दरम्यान समजा तुम्हाला एखादी गोष्ट समोरच्याने एखादा प्रश्न विचारला आणि तो तुम्हाला ऐकायला नाही आला, तुम्ही त्याला काय म्हणणार, बघा, सॉरी आय डिडंट अंडरस्टँड, कुड यू प्लीज रिपीट द क्वेश्चन. हेच असंच म्हणणार ना तुम्ही, की बाबा सॉरी सर मला समजलं नाही, तुम्ही परत क्वेश्चन परत एकदा रिपीट करू शकता का, असंच आपण बोलतो. नंतर बाकीचे ऑप्शन बघा, हे कॅन यू रिपीट द क्वेश्चन वॉजंट प्लेइंग अटेन्शन. म्हणजे सर तुम्ही मला परत एकदा सांगता का, मला तुमच्याकडे लक्ष नव्हतं, तुम्ही असं म्हणणार का, असं म्हणणार, हे चांगलं वाटणार नाही. आणि मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, आपण कशी एक चांगली व्यक्ती येस सॉल्व्ह करताना, बाकी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कसे असो, पण येस सॉल्व्ह करताना आपण खूप चांगला असाच विचार करायचा. मग बघा, तुम्ही असं डायरेक्ट म्हणणार का त्याला, की मी तुमच्याकडे लक्ष देत नव्हतं, मला एकदा परत एकदा सांगा, असं म्हणणार नाही. हे चुकीचं वाटतं, म्हणजे हे पण कटलं. आय एम लॉस्ट, कॅन यू से इट अगेन. मी हरवलो आहे, तुम्हाला पुन्हा सांगशील का, म्हणजे तो त्याचं हेच म्हणणं झालं, की माझं लक्षच नव्हतं आणि तुम्हाला पुन्हा सांग, हे पण आपण म्हणणार नाही. म्हणजे ऑप्शन नंबर सी पण कटला. स्पीक क्लिअरली अँड रिपीट द क्वेश्चन. तुम्ही त्यांना असं म्हणणार का, थोडं व्यवस्थित बोला आणि पुन्हा एकदा क्वेश्चन सांगा, असं पण नाही म्हणा. हे पण ऑरोगंट वाटतं आणि हे ऐकायलाही चांगलं वाटत नाही. म्हणजे ऑप्शन नंबर डी पण नाहीये. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला जर नोकरीच्या मुलाखतीत तुम्ही गेले मुलाखती देण्यासाठी आणि जर तुम्हाला एखादा क्वेश्चन ऐकून आला, तुम्ही त्यांना काय म्हणणार, सॉरी आय डिडंट अंडरस्टँड, कुड यू प्लीज रिपीट द क्वेश्चन, किंवा माफ करा मला कळलं नाही, तुम्ही कृपया प्रश्न पुन्हा सांगू शकता का. म्हणजे एक रिक्वेस्ट करणं, त्याला एक काय आपण रिक्वेस्ट करणं, किंवा त्यांना आपण काय करू, एक रिक्वेस्ट करून ठेवलो, की सर मला पुन्हा एकदा तुम्ही सांगा, आणि सांगितलं ठीक, नाही सांगितलं नाही, पण असंच बोलायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन नंबर काय राहणार, ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नंतर बघा, नंतरचा प्रश्न काय होतो, क्वेश्चन नंबर 10, ड्युरिंग अ जॉब इंटरव्ह्यू रमेश हॅज आस्क्ड टू डिस्क्राइब हिज टॉप 3 स्ट्रेंथ विच फॉलोइंग रिस्पॉन्स शो गुड फॉर्मल कम्युनिकेशन. म्हणजे काय केलं, रमेशला काय केलं, इंटरव्ह्यू देणाऱ्यानं त्याला विचारलं, की तुझ्या स्किल काय काय, सांगितलं टॉप स्ट्रेंथ काय, तुझे स्ट्रेंथ काय काय. तर मग रमेशनं त्यांना कसं उत्तर द्यायला पाहिजे. आता कसं उत्तर द्यायला पाहिजे मला सांगा. तुम्हाला जर एखाद्याने विचारलं, की तुमच्या स्ट्रेंथ काय, तुम्ही काय सांगणार, मला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आहे, माझं टेक्निकल नॉलेज चांगलं आहे, या स्ट्रेंथ असतात ना, अशाच सांगायला पाहिजे इंटरव्ह्यू मध्ये पण. पण जर का तुम्ही असं सांगितलं, आय एम प्रिटी गुड इन लॉट ऑफ थिंग, मला लय मोठ्या गोष्टी जमतात, हे ऐकायलाच चुकीचं वाटतं रे. म्हणजे हे पण राहणार नाही, असं उत्तर नाही द्यायला पाहिजे. आय गेस आय कॅन लिटल बिट फॉर एव्हरीथिंग, म्हणजे त्यांचं असं तुम्ही असं म्हणणार का, की मला सगळंच जमतं. मग हे पण चुकीचं आहे ना बोलायला. आपलं प्रॉपर एक्झॅक्ट उत्तर पाहिजे आणि कमी शब्दामध्ये पाहिजे. मग बघा, माय टॉप 3 स्किल्स आर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, टीम वर्क
अँड अटेन्शन टू डिटेल. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, माझ्या 3 मोठ्या स्किल अशा आहेत की मी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲटिट्यूड आहे माझा, नंतर टीमवर्क आहे, मला टीम सोबत वर्क म्हणजे टीमवर्क करायला म्हणजे टीमवर्क ही माझी काय स्ट्रेंथ आहे, आणि अजून काय सांगितलं अटेन्शन टू डिटेल म्हणजे समस्याही सोडू शकतो, आणि ज्या डिटेल असतात त्या डिटेल काय करतो मी प्रत्येक गोष्टीच्या डिटेलही बघतो. म्हणजे ही एक ऐकायलाही चांगलं वाटतं आणि जॉबच्या दृष्टिकोनातून या 3 स्किल पण काय करतात आपल्याला सुटेबल आहेत, म्हणून हे उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे. चौथं बघा, आय डोंट नो नेव्हर रिअली अबाउट इट. म्हणजे मला माहित नाही, मी कधी विचारच नाही केला, हे पण तुम्ही उत्तर देऊ शकत नाही. म्हणजे ऑप्शन नंबर सी असं तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे कधी जॉब इंटरव्ह्यूला गेल्यानंतर. बघा, व्हॉट इज अ फॉर्मल कम्युनिकेशन. अनौपचारिक संवाद म्हणजे काय, काय सांगितलं इनफॉर्मल विचारलं, फॉर्मल नाही. आता मी काय सांगितलं, आतापर्यंत आपण जेवढे एक्झाम्पल बघितले तेवढे सगळ्याच्या सगळे फॉर्मल कम्युनिकेशनचे बघितले. आता इथे त्यांनी काय इनफॉर्मल कम्युनिकेशन विचारलं, आणि पहिल्याच शब्दात सांगतो तुम्हाला इनफॉर्मल कम्युनिकेशन म्हणजे काय, जे तुमच्या मित्रासोबत तुम्ही बोलता, जे तुमच्या मैत्रिणीसोबत तुम्ही बोलता, किंवा तुमच्या घरच्यांसोबत ज्याही तुम्ही गोष्टी जशा बोलता त्याला आपण इनफॉर्मल कम्युनिकेशन म्हणतो. मग त्यांनी तेच विचारलं की इनफॉर्मल कम्युनिकेशन म्हणजे काय. ऑल व्हर्बल कम्युनिकेशन, सगळ्याच्या सगळं बोलणं कम्युनिकेशन असू शकतं. ऑफिशियल कम्युनिकेशन फॉलोइंग अ सेट ऑफ रूल. बघा, हे ऑफिशियल कम्युनिकेशन तर हे कशामध्ये येतं रे, फॉर्मलमध्ये येतं. आणि आत्ताच मी तुम्हाला सांगितलं आपल्याला इनफॉर्मल बघायचं म्हणजे ऑप्शन नंबर बी. तर कसं राहू शकत नाही. कॅज्युअल कन्व्हर्जन आउटसाइड ऑफिशियल वर्क आर्ग्युमेंट, अधिकृत कामाच्या व्यवस्थेच्या बाहेर काय प्रासंगिक संभाषण करणं, टॉकिंग अँड ऑफिशियल मीटिंग. बघा, त्यांचं म्हणणं काय की तुम्ही काय करता की जे तुमचं ऑफिशियल वर्क आहे, जसं की तुम्ही ऑफिसमध्ये असाल, ऑफिसमध्ये असताना बाकीच्या गोष्टीवरती डिस्कशन करणं हे इनफॉर्मल कम्युनिकेशन आहे. कारण हे पण नाही राहू शकत. टॉकिंग अँड गेट ऑफिशियल मीटिंग म्हणजे ऑफिशियल मीटिंगमध्ये बोलणं, हे पण सुद्धा काय तुमचं फॉर्मल कम्युनिकेशन आहे. हे खालचे जे तिन्ही दिसतात ना, हे तिन्हीच्या तिन्ही कशाचे एक्झाम्पल आहे, फॉर्मल कम्युनिकेशनचे एक्झाम्पल आहे. वरती बघा, ऑल व्हर्बल कम्युनिकेशन. व्हर्बल कम्युनिकेशन सगळ्याच्या सगळं शाब्दिक कम्युनिकेशन. म्हणजे तुम्ही बघा, आता रिटर्न कम्युनिकेशन कसं तुम्हाला सांगतो. तुम्ही एक तुमच्या मित्राला कधी लेटर लिहिता का रे, की बाबा काय जसं तुम्ही प्राचार्याला लिहिता तसं कधी घरच्या फॅमिलीला लेटर लिहिता का, नाही लिहित. म्हणजे सगळ्याच्या सगळं जे इनफॉर्मल कम्युनिकेशन असतं ते कसं असतं रे, सर्व ते शाब्दिक संवादामध्ये असतं, म्हणजे व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये असतं. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर करणार ऑप्शन नंबर ए राहणार आहे. नंतर बघा, क्वेश्चन नंबर 12 काय म्हणतो, विच ऑफ द फॉलोइंग आर सम इनफॉर्मल सिच्युएशन इन विथ इन अ वर्क प्लेस. म्हणजे काय, आता समजा मला सांगा तुम्ही, मी तुम्हाला आताच सांगितलं की कामाच्या ठिकाणी जेही कम्युनिकेशन तुम्ही करता हे सगळं फॉर्मल कम्युनिकेशन पाहिजे. मग आता फॉर्मल कम्युनिकेशन मध्ये काय असतं बघा, फॉर्मल कम्युनिकेशन म्हणजे काय, फॉर्मल कम्युनिकेशन म्हणजे काय असतं, ज्याही ठिकाणी तुम्ही कामाच्या ठिकाणी, कशा ठिकाणी, कामाच्या ठिकाणी जेही कम्युनिकेशन तुम्ही करणार ते सगळं कसं असणार आहे, फॉर्मल कम्युनिकेशन असणार आहे. पण आता मला सांगा, सगळ्याच्या सगळ्या म्हणजे आता एक्झाम्पल पकडा आपण, काय सपोज तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये कामाला गेले, ठीक आहे, मॅनेजर सोबत बोलताना तुम्ही फॉर्मली बोललं पाहिजे, तुमच्या टीम मधल्या सोबत बोलताना तुम्ही फॉर्मलीच बोललं पाहिजे. पण आता प्रत्येक ठिकाणी फॉर्मलीच बोलणार आहे का तुम्ही, मला सांगा, जेवायला बसले तरी तुम्ही एकदम फॉर्मल कम्युनिकेशन करणार का, नाही. त्यावेळेस तुम्ही मित्रासारखे राहणार, कारण एक टीम मध्ये बॉन्डिंग पाहिजे ना. तर त्या ठिकाणी म्हणजे टीम मध्ये बॉन्डिंग येण्यासाठी आपण काय करतो, इनफॉर्मल कम्युनिकेशन करत असतो. आणि त्यांनी तेच विचारलं की खालीलपैकी बघा, खालीलपैकी कोणत्या कामाच्या ठिकाणी काही अनौपचारिक परिस्थिती आहेत, म्हणजे तुम्ही काम म्हणजे कामाच्या ऑफिसमध्ये पण कोणकोणत्या अशा ठिकाणी ज्या ठिकाणी काय लोक तुम्ही अनौपचारिक सुद्धा बोलू शकता. एक्झाम्पल बघा, मील इन द कॅन्टीन, म्हणजे तुम्ही कॅन्टीन मध्ये जेवण करताना अनऑफिशियलीच बोलतो ना आपण. मला सांगा, जेवण करताना ऑफिसमध्ये तुम्ही कामाच्या गोष्टी बोलता, किंवा मीटिंग असते का नाही, मीटिंग मध्ये जे बोललं ते ऑफिशियल झालं, पण जेवण करताना तुम्ही अनऑफिशियल बोलू शकता. ड्रिंकिंग वॉटर नियर द वॉटर कूलर पाणी पिताना सुद्धा अनऑफिशियली बोलतो तुम्ही. सोबत वॉटर काय, वेटिंग ऑर वॉकिंग ऑन अ लॉबी, म्हणजे चालत असताना बोलत, म्हणजे लॉबीमध्ये उभे असताना तेव्हा सुद्धा तुम्ही काय करायचं, इनफॉर्मल बोलता. या तिन्हीच्या तिन्ही परिस्थिती काय, इनफॉर्मल कम्युनिकेशन. कुठे इनफॉर्मल कम्युनिकेशन, तुमच्या ऑफिसमध्ये. म्हणून ऑप्शन नंबर डी काय राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतर बघा, व्हॉट आर सम ऍडव्हान्टेजेस ऑफ इनफॉर्मल कम्युनिकेशन ऑन द वर्क प्लेस. आता समजा त्यांनी काय विचारलं की जर आता पहिली गोष्ट म्हणजे कामाच्या ठिकाणी आपण फॉर्मली बोललं पाहिजे, मग फॉर्मली तुम्ही बोलून राहिले. पण आता त्यांनी काय सांगितलं आपल्याला की कामाच्या ठिकाणी इनफॉर्मल कम्युनिकेशनचा काय फायदा होतो. आता एक्झाम्पल तेच सांगतो मी तुम्हाला की बघा, आता तुम्ही मीटिंगमध्ये फॉर्मली बोलतो ठीक आहे, मग जर समजा तुम्ही त्यांचं म्हणणं कामाच्या ठिकाणीच म्हणजे ऑफिसमध्ये असताना, जसं की जेवण करताना म्हणा, किंवा वॉटर कूलर जो पाणी पिताना, तुम्ही तुमच्या जे जो तुमचा टीम मेंबर असेल त्यासोबत तुम्ही इनफॉर्मली बोलता, अरे काय चाललं काय नाही, किंवा त्याला हालचाल विचारता, किंवा त्याला असं जनरल दुसऱ्या टॉपिकवरती बोलता. मग याचा फायदा काय होतो, याचा फायदा काय होतो मला सांगा, हेल्प टू पीपल वर्क टुगेदर बेटर. म्हणजे ते लोक काय करू शकतात, जर समजा तुमचं इमोशनली अटॅचमेंट राहिली, किंवा तुम्ही इनफॉर्मली तुमचं बघा, तुम्ही जर तुमचा जो तुमचा बॉस असतो, आपण काय म्हणतो की जर आपला बॉस जर का आपल्यासोबत चांगलं बोलला, इनफॉर्मली जर बोलत राहिला, तर आपलं काय म्हणजे कनेक्शन चांगले असतात त्यांच्यासोबत. आणि जर एखादे शिक्षकही पकडा तुमचे, जर तुमचे सर तुमच्यासोबत चांगलं बोलत असले तर तुमचं बॉन्डिंग चांगलं राहतं. आणि जर ते प्रत्येक वेळेस तुमच्यासोबत स्ट्रिक्टलीच बोलत राहिले, तुमचं बॉन्डिंग चांगलं राहतं, त्यांच्यासोबत नाही राहत. मग म्हणून काय करायला पाहिजे, शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांसोबत कशाला म्हणजे अनौपचारिक इनफॉर्मल सुद्धा बोलायला पाहिजे. मग त्यांनी तेच विचारलं की काय फायदा होतो, हेल्प टू पीपल
हेल्प टू पीपल वर्क टुगेदर इन अ बेटर, म्हणजे सोबत काम करताना काम चांगलं होतं ना, बरोबर आहे. हेच बरोबर आहे की जर तुम्ही इन्फॉर्मली जरी बोलले काही काही वेळेस तर काय करू शकता, तुमची बॉन्डिंग चांगली होते आणि लोक एकत्र चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात. मेक थिंग्स मोर ऑफिशियल ॲट वर्क, म्हणजे ऑफिशियल होतच नाही. क्रिएट द स्ट्रिक्ट एन्व्हायरमेंट, जर तुम्ही मित्रासारखं एन्व्हायरमेंट स्ट्रिक्ट होणार आहे का, नाही होणार आहे. मेक द पीपल टॉक लेस, लोक कमी बोलतात का अशामुळे नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 1 राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे की तुम्ही काय करू शकता, जर कामाच्या ठिकाणी इन्फॉर्मल बोलले तुमचं बॉन्डिंग चांगलं होणार आणि काय होणार, ते सगळं काम काय होणार, एक व्यवस्थितरित्या काम पूर्ण होऊन जाणार. बघा, अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण जवळपास 13 प्रश्न डिस्कस केलेले आहेत. आता हे सगळेच्या सगळे 13 प्रश्न इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचं जे पहिलं मॉड्यूल होतं त्याच्यातून घेतले होते. मी तुम्हाला आधीही सांगितलं, जर आपण काय करणार आहे, एक तर वेळ कमी आहे, मग आपण काय करू शकतो, डायरेक्ट जे PYQs आहेत म्हणजे जे याच्या आधी एक्झाममध्ये आलेले MCQ सेकंड इयरचे, ते आपण काय करू, कंटिन्यू करू. आणि किंवा जर तुम्हाला मॉड्यूल कंटिन्यू करायचे असेल तर हेही तुम्ही मला सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा. जर हा व्हिडिओ आपल्याला कंटिन्यू करायचा असेल किंवा चांगला वाटला असेल, तुमचा जरी फीडबॅक असेल तो खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. अशाच प्रकारचे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या इलेक्ट्रिशियन नाही, कोणत्याही ट्रेडचा जोही विद्यार्थी सेकंड इयरला त्यांना हा सर्वांना सिलेबस सारखाच आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.